माझं कोणीच नाही पासून मी माझ्यासाठी सक्षम आहे पर्यंतचा प्रवास. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. माझं कोणीच नाही अशी भावना का निर्माण होते? एकटेपणातून स्वतःला मजबूत कसं बनवायचं? इमोशनल सपोर्ट नसल्यावर मनावर काय परिणाम होतो? मी एकटा आहे या विचारातून बाहेर कसं पडायचं? स्वतःचा आधार कसं बनायचं? मानसिकदृष्ट्या मजबूत लोकांच्या 7 सवयी, सेल्फ लव्ह आणि सेल्फ रिस्पेक्ट खरंच आयुष्य बदलू शकतात का? लोक सोडून गेले तरी स्वतःला सांभाळायचं कसं? ओव्हर थिंकिंग, लोनलीनेस आणि इमोशनल पेनवर मानसशास्त्रीय उपाय. मी माझ्यासाठी सक्षम आहे ही भावना तयार कशी होते? या आणि अशाच निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. अनेक लोकांच्या मनात एक वाक्य खूप खोलवर बसलेलं असतं. माझं कोणीच नाही हे वाक्य फक्त एक भावना नसते, तर ती अनेक अनुभवांची, नाकारले जाण्याची, तुटलेल्या नात्यांची, दुर्लक्षाची आणि भावनिक थकव्याची साठवण असते. काही लोकांच्या आयुष्यात खरंच माणसं असतात, पण तरीही त्यांना आतून एकटं वाटत राहतं. कारण एकटेपणा हा फक्त लोक नसण्यामुळे निर्माण होत नाही, तर भावनिक आधार नसण्यामुळे निर्माण होतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला कोणीतरी समजून घेणारं हवं असतं. एकटेपणा हा फक्त लोक नसण्यामुळे निर्माण होत नाही, तर भावनिक आधार नसण्यामुळे निर्माण होतो. स्वीकारणारं आणि भावनिक सुरक्षितता देणारं नातं आवश्यक असतं. बालपणात जर वारंवार टीका, दुर्लक्ष, तुलना किंवा असुरक्षित वातावरण मिळालं असेल, तर व्यक्तीच्या मनात मी महत्त्वाचा नाही अशी भावना तयार होऊ शकते. पुढे मोठं झाल्यावर हीच भावना माझं कोणीच नाही या विचारात रूपांतरित होते. कधी-कधी आयुष्यातील काही घटना ही भावना अधिक वाढवतात. जसं की नातं तुटणं, विश्वासघात, आर्थिक संकट, जवळच्या व्यक्तीचं निधन किंवा सतत अपयश येणं. अशावेळी मनाला वाटू लागतं, की मी एकटाच आहे. माझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही. काही लोक या अवस्थेत स्वतःलाच दोष देऊ लागतात. त्यांना वाटतं, की त्यांच्यातच काहीतरी कमी आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते हळू स्वतःपासूनही दूर जाऊ लागतात. पण मानसशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे प्रत्येक भावना कायमस्वरूपी नसते. मन बदलू शकतं, विचार बदलू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दलची भावना देखील बदलू शकते. माझं कोणीच नाही पासून मी माझ्यासाठी सक्षम आहे पर्यंतचा प्रवास हा एक दिवसात होत नाही. तो हळूहळू घडतो. सुरुवातीला व्यक्तीला हे समजायला लागतं, की सतत इतरांकडून आधार शोधणं थकवणारं आहे. कारण प्रत्येक वेळी अपेक्षित साथ मिळेलच असं नाही. तेव्हा मनाला स्वतःसाठी उभं राहायला शिकावं लागतं. याचा अर्थ असा नाही की माणसांना गरज नाही किंवा नात्यांना महत्त्व नाही, पण स्वतःची मानसिक ताकद वाढवणं खूप गरजेचं आहे. संशोधनानुसार ज्या लोकांमध्ये सेल्फ कंपॅशन म्हणजेच स्वतःशी प्रेमाने आणि समजुतीने वागण्याची सवय असते, ते भावनिक संकटातून लवकर बाहेर येतात. ते स्वतःला सतत दोष देत नाहीत. ते स्वतःला एक माणूस म्हणून स्वीकारायला शिकवतात. या प्रवासात एक मोठा बदल घडतो. व्यक्ती स्वतःशी बोलण्याची पद्धत बदलते. आधी मन म्हणत असतं, मी एकटा आहे. पण हळूहळू ते म्हणायला लागतं, हो, मला कठीण वाटतंय, पण मी स्वतःला सांभाळू शकतो. हा बदल खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा लोकांना वाटतं, की मजबूत होणं म्हणजे भावना दाबणं. पण खरं मानसिक बळ म्हणजे आपल्या भावना स्वीकारणं, रडू येत असेल तर रडणं, दुःख होत असेल तर ते मान्य करणं आणि गरज वाटली तर मदत मागणं. भावना दाबून ठेवल्या तर ताण, चिंता आणि नैराश्य वाढू शकतं. मी माझ्यासाठी सक्षम आहे ही भावना तयार होण्यासाठी काही गोष्टी मदत करतात. स्वतःची काळजी घेणं, छोटे-छोटे निर्णय स्वतः घेणं, स्वतःच्या गरजा समजून घेणं आणि स्वतःला सतत कमी लेखणं बंद करणं. जेव्हा व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढते, स्वतःचं कौतुक करते आणि स्वतःला भावनिक आधार देते, तेव्हा तिच्या मनात हळूहळू स्थैर्य तयार होऊ लागतं. काही लोकांना या प्रवासात थेरपी, समुपदेशन किंवा विश्वासू व्यक्तींची मदत उपयोगी पडते. कारण कधी-कधी मनात इतक्या जुन्या जखमा असतात, की त्या एकट्याने समजून घेणं कठीण जातं. संशोधनानुसार सपोर्टिव्ह रिलेशनशिप्स आणि थेरपी यामुळे व्यक्तीची इमोशनल रेझिलियन्स वाढते. म्हणजेच कठीण परिस्थितीतून पुन्हा उभं राहण्याची ताकद वाढते. या प्रवासात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणं कमी करणं. सोशल मीडियावर इतरांचं आनंदी आयुष्य पाहून अनेकांना स्वतःचं आयुष्य रिकामं वाटतं. पण प्रत्येक व्यक्ती आतून काही ना काही संघर्ष करत असते. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाकडे लक्ष देणं आवश्यक असतं. हळूहळू व्यक्तीला लक्षात येतं, की स्वतःची साथ ही सगळ्यात स्थिर गोष्ट आहे. लोक येतात, काही नाती टिकतात, काही तुटतात. पण स्वतःशी असलेलं नातं जर मजबूत असेल, तर माणूस अनेक संकटांमधून बाहेर पडू शकतो.
माझं कोणीच नाही या विचारात खूप वेदना असतात. पण त्याच वेदनेतून एक नवीन जाणीव जन्म घेऊ शकते. ती म्हणजे मी स्वतःला समजून घेऊ शकतो. मी स्वतःसाठी उभा राहू शकतो. मी तुटलो असलो तरी पुन्हा उभा राहण्याची क्षमता माझ्यात आहे. आणि कदाचित हाच त्या प्रवासाचा सर्वात सुंदर भाग असतो. कारण जेव्हा व्यक्ती स्वतःची ताकद ओळखते, तेव्हा तिला जगाकडून फक्त आधाराची अपेक्षा राहत नाही. ती स्वतःच स्वतःला आधार बनवायला शिकते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.